नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी सांगणार आहे 2025 मध्ये तुम्ही इंजिनिअरिंग किंवा फार्मसी ऍडमिशनसाठी परफेक्ट कॉलेज लिस्ट कशा प्रकारे बनवू शकता हे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार. मित्रांनो, थोडा वेळात आपण डायरेक्टली व्हिडिओला सुरुवात करूया. ऍडमिशन प्रोसेस मध्ये मित्रांनो सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे कॅपराउंड साठी एक परफेक्ट कॉलेज लिस्ट बनवणे. तर मित्रांनो, तुम्हाला मी सांगतो, जेव्हा तुम्ही कॉलेज लिस्ट बनवत असाल तेव्हा मित्रांनो तुम्हाला सर्वात पहिला महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा म्हणजे मित्रांनो तुम्हाला कोणत्या एरियामध्ये कॉलेज हवंय. म्हणजे तुम्हाला पुणेमध्ये पाहिजे, मुंबईमध्ये पाहिजे, नाशिकमध्ये पाहिजे, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे किंवा तुमच्या घराजवळ पाहिजे, ह्या गोष्टी मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा डिसाईड करायचे आहेत. त्यानंतर मित्रांनो तुम्हाला डिसाईड करायची तुमची ब्रँच. मित्रांनो, तुम्हाला कोणती ब्रँच पाहिजे. तुम्हाला कॉम्प्युटर इंजिनिअरिंगला घ्यायचं, मित्रांनो आयटी इंजिनिअरिंगला घ्यायचं, तुम्ही फार्मसीला घ्यायचं असेल तर मित्रांनो तुम्हाला बी फार्मसी करायची, डी फार्मसी करायची, ह्या सर्व वेगवेगळ्या गोष्टी. तसं मित्रांनो तुम्हाला ब्रँच डिसाईड करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस मित्रांनो तुमची ब्रँच आणि मित्रांनो तुमची कॉलेजची सिटी किंवा एरिया डिसाईड होईल त्यानंतर मित्रांनो तुम्हाला रिसर्च करायचा आहे. तर मित्रांनो रिसर्च करायचं म्हणजे नेमकं काय करायचंय. समजा मित्रांनो तुम्ही फॉर एक्झाम्पल तुम्ही पुणे सिटी सिलेक्ट केलेली आहे आणि मित्रांनो तुम्हाला कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंगला ऍडमिशन घ्यायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुम्हाला पुणेमधील मित्रांनो कॉम्प्युटर सायन्स इंजिनिअरिंग असणारे मित्रांनो सर्व कॉलेजेस मित्रांनो तुम्हाला शोधायचे. मित्रांनो तुम्ही कशा प्रकारे शोधू शकता. मित्रांनो तुम्ही एमएसटीसीटीच्या ऑफिशियल जी मित्रांनो पीडीएफ असते कट ऑफची, त्यामध्ये मित्रांनो तुम्ही कॉलेज शोधू शकता, युट्यूबवरती शोधू शकता, गुगलवरती शोधू शकता. अशा भरपूर प्लॅटफॉर्म आहेत त्यावर तुम्ही मित्रांनो कॉलेज शोधू शकता. कॉलेज शोधता मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवायची, तुम्हाला सर्व कॉलेजेस मित्रांनो त्या एरियामधील त्या ब्रँचसाठी शोधायचे आहेत. ते एकदा तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत की तुम्ही तुमच्या नोटपॅडमध्ये मित्रांनो ते सेव्ह करू शकता. आता मित्रांनो सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, तुम्हाला मी कॉलेज लिस्ट कशा प्रकारे प्रिपेअर करायची आहे. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, जे तुम्ही मित्रांनो कॉलेज लिस्ट बनवत आहात त्यामुळे तुम्हाला एक नंबरला कॉलेज टाकायचे मित्रांनो सीओईपी. मित्रांनो हे का सांगितलं तर मित्रांनो लक्षात घ्या, कॅपराउंड मध्ये कधी पण मित्रांनो जे पहिलं कॉलेज असतं मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 1 चा मित्रांनो ऑप्शन फॉर्म फिलिंग करता, ज्याच्यामध्ये तुम्ही पहिलं कॉलेज टाकता. समजा तुम्ही मित्रांनो सीओईपी टाकलं आणि मित्रांनो जर तुम्हाला ते लागलं तर मित्रांनो ते तुम्हाला घ्यावंच लागतं किंवा मित्रांनो तुम्हाला डायरेक्टली त्या प्रोसेसमधून बाहेर पडावं लागतं. मित्रांनो एकतर ते सिलेक्ट करायचं किंवा डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला कॅपराउंडच्या प्रोसेसमधून डायरेक्टली बाहेर पडावं लागतं. ह्या गोष्टी मित्रांनो लक्षात ठेवा. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, ज्यावेळेस पण मित्रांनो तुम्ही कॉलेज लिस्ट बनवत असाल त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला वरती जे आहेत मित्रांनो पहिल्यांदा तुम्हाला टॉप कॉलेजेस टाकायचे, जे मित्रांनो तुम्हाला लागणारच नाहीत, जे मित्रांनो तुम्हाला शक्यच नाही की ते तुम्हाला लागतील असे मित्रांनो तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत. आता तुम्हाला मी सांगतो, फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला समजा तुम्ही 92% पडलेले आहेत तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो असे कॉलेजेस टाका जिचे मित्रांनो कट ऑफ 97 टू मित्रांनो 100% पर्यंत आहेत. अशा प्रकारचे मित्रांनो तुम्ही कॉलेज टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला कोणताच प्रॉब्लेम येणार नाही. आता मित्रांनो हे झाला पहिला स्लॉट ज्यामध्ये मित्रांनो तुम्ही टॉप कॉलेजेस टाकणार आहात. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो दुसरा स्लॉट ज्यामध्ये मित्रांनो तुम्हाला असे कॉलेजेस टाकायचे जे मित्रांनो तुम्हाला लागण्याची शक्यता आहे. फॉर एक्झाम्पल मित्रांनो तुम्हाला समजून चला, तुम्हाला 90% मार्क्स आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं, त्यामध्ये तुम्हाला +5% ऍड करायचे आणि मित्रांनो -5% सबट्रॅक्ट करायचे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला 85% टू मित्रांनो 95% मध्ये जे कॉलेजेस आहेत ते मित्रांनो तुम्हाला फाइंड करायचे आणि ते कॉलेजेस मित्रांनो तुम्हाला सेकंड स्लॉट मध्ये टाकायचे. जेणेकरून मित्रांनो समजा तुमचा कट ऑफ वाढला किंवा मित्रांनो कमी झाला तरी त्या कॉलेजेसमध्ये तुम्हाला कोणत्या ना कोणतरी कॉलेज लागेलच. अशा प्रकारची मित्रांनो तुम्हाला लिस्ट बनवायची आणि मित्रांनो थर्ड कॅटेगरी असते जे मित्रांनो सर्वात खालचे कॉलेज असतात असे कॉलेजेस टाकायचे जे मित्रांनो तुम्हाला 100% लागतीलच लागतील. आणि मित्रांनो लक्षात घ्या, जेवढी जास्त कॉलेजेसची तुम्ही लिस्ट बनवाल तेवढे मित्रांनो बेनिफिट बेस्ट असतात. कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज लागलंच पाहिजे. आता हे तुम्हाला काय सांगितले ते तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगतो. मित्रांनो लक्षात घ्या, कॅपराउंड 2 मध्ये कॅपराउंड 1 पेक्षा थोडासा कमी कट ऑफ असतो आणि मित्रांनो कॅपराउंड 3 मध्ये कॅपराउंड 2 पेक्षा थोडासा कमी कट ऑफ असतो. परंतु मित्रांनो त्यामध्ये काही सीट शिल्लक राहिलेले असतात, काही कॉलेजमध्ये सीट शिल्लक राहिलेले नसतात. अशा प्रकारचा सिनारिओ असतो. मित्रांनो लक्षात घ्या, समजा तुम्हाला मित्रांनो कॅपराउंड 1 मध्ये जर मित्रांनो एखादं कॉलेज अलॉट झालं आणि मित्रांनो तुम्हाला कॅपराउंड 2 मध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला एखादं कॉलेज अलॉट झालं तर लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये चॉईस करता येतं. म्हणजे मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 1 मध्ये जे कॉलेज आहे ते पकडून मित्रांनो तुम्ही कॅपराउंड 2 ला सुद्धा उतरायचं आहे. लक्षात घ्या मित्रांनो, ह्यासाठी मी तुम्हाला सांगत आहे, तुम्हाला कॅपराउंड 1 मध्ये तुम्हाला कॉलेज लागलं पाहिजे. मित्रांनो फक्त तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त पर्सेंटाईलवाले कॉलेजेस टाकायचे नाहीत तर तुम्ही तुमच्या पर्सेंटाईलपेक्षा खालचे सुद्धा कॉलेजेस टाकायचे आहेत. ही गोष्ट मित्रांनो तुम्ही लक्षात घ्या. आता मित्रांनो तुम्हाला मी सर्व गोष्टी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत, परंतु मला माहिती मित्रांनो तुम्हाला अजूनही किचकट वाटतं. त्यामुळे मित्रांनो खूप मुलं काउन्सिलिंग जॉईन करतात. 4 ते 5 हजार काउन्सिलिंग लावण्यापेक्षा मित्रांनो तुम्हाला मी एक बेस्ट ऑनलाईन टूल सांगतो, एक पोर्टल सांगतो. तो पोर्टल आहे मित्रांनो CETrank.in. तुम्हाला काय करायचं मित्रांनो, तुमच्या मोबाईलच्या किंवा लॅपटॉपच्या कोणत्याही ब्राउझरमध्ये जाऊन CETrank.in सर्च करायचंय. तिथे गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसेल. मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, ह्या पोर्टलवरती मित्रांनो तुम्ही तुमचा सीईटी आणि मित्रांनो जेईचा स्कोर फिल करून तुम्हाला कोणत्या एरियामध्ये कॉलेज हवंय प्लस मित्रांनो तुमची जेंडर, मित्रांनो मदर टंग, होम रिजन, तुमची कास्ट, ह्या सर्व गोष्टी फिल करून तुम्हाला कोणत्या ब्रँचमध्ये ऍडमिशन हवंय ह्या गोष्टी मित्रांनो टाकून मित्रांनो तुम्ही तुमच्यानुसार परफेक्ट मित्रांनो प्रिफरन्स वाईज कॉलेज लिस्ट बनवू शकता. तर मित्रांनो तुम्ही याचा फ्री प्रिव्ह्यू सुद्धा पाहू शकता. मित्रांनो ह्या टूलची किंमत आहे मित्रांनो फक्त 9 रुपये. हो मित्रांनो, फक्त 9 रुपयामध्ये तुम्ही एक बेस्ट कॉलेज लिस्ट बनवू शकता. आय होप की मित्रांनो तुमच्या सर्व गोष्टी क्लिअर झालेल्या असतील. परंतु मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही जर शंका शिल्लक असेल तर मित्रांनो तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक लिंक देत आहे. त्या लिंकवरती क्लिक करून मित्रांनो तुम्ही एक पीडीएफ डाउनलोड करू शकता. त्या पीडीएफ मध्ये मित्रांनो तुम्हाला मी एका स्टुडंटसाठी एक कॉलेज लिस्ट बनवलेली आहे. तुम्ही ती पाहू शकता मी कशा प्रकारे कॉलेज लिस्ट बनवलेली आहे. कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, कॉलेज लिस्टमध्ये मित्रांनो प्रिफरन्स लावणं हे खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे. प्रिफरन्स योग्य प्रमाणे लावले तर मित्रांनो तुम्हाला नक्कीच बेस्ट कॉलेज मिळेल. आणि जर
मित्रांनो तुमच्या मनामध्ये काही डाऊट्स असतील तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. व्हॉट्सअप ग्रुपची मित्रांनो जी लिंक आहे ती मित्रांनो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर लवकरात लवकर मित्रांनो आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा. आपल्या चॅनलशी कनेक्ट राहा. मित्रांनो व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.